दुग्ध व्यवसाय क्षेत्र हे जगातील सर्वात वेगानं वाढणारं क्षेत्र असून देशाच्या दुग्ध व्यवसाय क्षेत्रात गेल्या 11 वर्षात 70% इतकी प्रचंड वाढ झाली आहे, असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितलं. रोहतक IMT इथं साबर डेअरीच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या संयंत्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते. शाह यांनी यावेळी सहकारी संस्थांना बळकटी देण्याच्या गरजेवर भर दिला. दरम्यान राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय दुग्ध व्यवसाय अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचवणं तसंच सहकारी आणि खाजगी दूध संघांसह शेतकऱ्यांच्या अडचणींचं निराकरण करणं हा या समितीचा उद्देश असल्याचं दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त या समितीचे अध्यक्ष असून दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त सदस्य सचिव आहेत. ही समिती राज्यातील दुग्ध व्यवसायाच्या परिस्थितीचा आढावा घेईल. तसंच दूध उत्पादक शेतकरी, खाजगी आणि सहकारी दूध संघ यांच्याकडून प्राप्त सूचना लक्षात घेऊन उपाययोजना सुचवण्याचं काम ही समिती करणार आहे. देशभरातील विविध राज्यातील योजना अभ्यासून सर्वोत्तम योजना राज्यात राबवण्यासाठी ही समिती मार्गदर्शन करणार आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, दुग्ध उद्योजकांचे प्रतिनिधी आणि प्रगतिशील दूध उत्पादक शेतकरी यांना आवश्यकतेनुसार ही समिती आमंत्रित करेल, अशी माहिती सावे यांनी दिली.